Welcome to Mahali's Academy, program for nested for loop, Pyramid pattern of stars. with full logic explanation. By Professor Nikhil Mahali. चला आपण पाहत आहोत प्रोग्रामिंग इन सी, ज्यामध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 3 कंट्रोल स्ट्रक्चर्स. यामध्ये आपण आयटरेटिव्ह स्टेटमेंट पाहत होतो आणि आयटरेटिव्ह स्टेटमेंट मध्ये आपण फॉर लूपचा यूज शिकलेलो आहोत आणि त्यानंतर आपण टॉपिक चालू केला होता नेस्टेड फॉर लूप. नेस्टेड फॉर लूप साठी ऑलरेडी आपण 2-3 प्रोग्राम्स पाहिलेले आहेत. आपण अजून एक प्रोग्राम पाहणार आहोत जो खूप जास्त वेळा एक्झामला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. काय बाबा की नेस्टेड फॉर लूप जो आहे त्यामध्ये आपण एक पिरामिड पॅटर्न कसा डेव्हलप करायचा, पिरामिड पॅटर्न साठी नेस्टेड फॉर लूपचा यूज कसा करायचा ते आपण इथे पाहणार आहोत. चला बाळांनो, आपल्याला जनरली जो क्वेश्चन येतो बाळांनो, तो क्वेश्चन या टाइप मध्ये येतो, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले फॉलोइंग पिरामिड पॅटर्न. खाली एक पिरामिड पॅटर्न तुम्हाला दिसतोय, त्या पिरामिड पॅटर्न साठी तुम्हाला एक प्रोग्राम लिहायचा आहे. ओके, पिरामिड पॅटर्न मध्ये आपल्याला काय दिसतंय रे बाळांनो, हा पिरामिड सारखा शेप दिसतोय पहा. तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी नंबर ऑफ रोज पहिले तुम्ही मोजायला हव्यात. नंबर ऑफ रोज 1 2 3 4 5 अशा 5 नंबर ऑफ रोज आहे. नंबर ऑफ रोज साठी मी माझं व्हेरिएबल यूज करणार आहे. आय इज द व्हेरिएबल युज्ड फॉर नंबर ऑफ रोज. नेक्स्ट, त्यानंतर नंबर ऑफ स्पेसेस. नंबर ऑफ स्पेसेस साठी मी व्हेरिएबल यूज करणार आहे जे. नंबर ऑफ स्पेसेस साठी मी यूज करणार आहे व्हेरिएबल जे. जे इज युज्ड फॉर नंबर ऑफ स्पेसेस. आणि नंबर ऑफ स्टार्स, नंबर ऑफ स्टार्स साठी मी व्हेरिएबल यूज करणार आहे के. नंबर ऑफ स्टार्स साठी यूज करणार आहे व्हेरिएबल के. मग नंबर ऑफ रोज साठी आय, नंबर ऑफ स्पेसेस साठी के, नंबर ऑफ स्टार्स साठी के. मग लक्षात ठेवा, नंबर ऑफ रोज साठी जेव्हा मी आय वापरणार आहे तेव्हा तो माझा आउटर फॉर लूप असणार आहे. आउटर फॉर लूप, दिस इज माय आउटर फॉर लूप युज्ड फॉर नंबर ऑफ रोज. त्यानंतर नंबर ऑफ स्पेसेस. नंबर ऑफ स्पेसेस साठी ज्यावेळी मी माझा फॉर लूप यूज करणार आहे तेव्हा तो माझा इनर फॉर लूप असणार आहे. इनर फॉर लूप, हा इनर फॉर लूप असणार आहे फॉर स्पेस. स्पेसला प्रिंट करण्याकरता किंवा स्पेसला या ठिकाणी आणण्याकरता मी माझा इनर फॉर लूप असणार आहे माझा स्पेस लूप फॉर नंबर ऑफ स्पेसेस. त्यानंतर अजून एक इनर फॉर लूप मी यूज करणार आहे, त्याला आपण प्रिंट फॉर लूप म्हणतो, जेणेकरून ते जे स्टार्स आहेत ना ते स्टार्स या ठिकाणी प्रिंट व्हायला हवेत. त्यासाठी इनर फॉर लूप यूज मी प्रिंट करणार आहे. इनर फॉर लूप या ठिकाणी यूज करणार आहे जो की प्रिंट फॉर लूप आहे, जो की प्रिंट करेल स्टारला. चला मग थोडीशी तर आयडिया मी तुम्हाला दिली आहे. आपण प्रोग्राम लिहायला स्टार्ट करू. आता ज्यावेळी मी प्रोग्राम स्टार्ट करतो नेहमीप्रमाणे तुमचं इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट आणि हॅश इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट या 2 लायब्ररी फाईल तुम्हाला कॉल करायच्याच आहे जेव्हा तुम्ही सी मध्ये तुमचा प्रोग्राम रन करत आहात. वाईड मेन हे इम्पॉर्टंट फंक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा संपूर्ण प्रोग्राम लिहिणार आहात. तर मी सुरुवातीला आउटर फॉर लूप घेतो. फॉर लूप ज्यावेळी मी कधी इनिशियलाइज करतो तेव्हा इनिशियलायझेशन नंबर ऑफ रोज जे आहेत त्या आहे आणि नंबर ऑफ रोज स्टार्ट फ्रॉम 1. फॉर लूप स्टार्ट करण्या अगोदर आपण क्लिअर स्क्रीन करून घेऊ बाळांनो, की आपली जी स्क्रीन आहे ती क्लिअर करून घ्यायची. या अगोदर जर समजा कंपायलर मध्ये एखादा प्रोग्राम रन झाला असेल तर त्याची स्क्रीन क्लिअर करण्याकरता क्लिअर स्क्रीन. इंटिजर सुद्धा तुम्ही ऍज्युम करू शकता आय जे अँड के. ठीक आहे, 3 इंटिजर मी ऍज्युम केले ज्याचे व्हेरिएबल आहेत आय जे के. आय फॉर नंबर ऑफ रोज, जे फॉर नंबर ऑफ स्पेसेस अँड के फॉर नंबर ऑफ स्टार्स. सुरुवातीला मी फॉर लूप यूज करतो ज्यामध्ये इनिशियलायझेशन करतो नंबर ऑफ रोजचं. नंबर ऑफ रोज इनिशियलाइज होतात 1 पासून, की 1 रो, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, फिफ्थ रो. ठीक आहे, सेमी कॉलन. आता इनिशियलायझेशन झालं त्यानंतर आपल्याला प्रोव्हाइड करायची कंडिशन. आपल्याला 5 रोज हव्यात म्हणून आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे आय तोपर्यंत ऑपरेट होत राहील, तोपर्यंत रन होत राहील हा फॉर लूप, जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 1 पासून 5 पर्यंत जात नाही. पण इन्क्रीमेंट कसं करायचं, तर इन्क्रीमेंट करायचं आपल्याला आय प्लस प्लस या पद्धतीने इन्क्रीमेंट करायचं. इनिशियलायझेशन
त्यानंतर फायनल कंडिशन आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5, म्हणजे आय तुमचा 1 पासून स्टार्ट होईल, 5 पाशी एंड होईल आणि इन्क्रीमेंट होईल ऑलवेज 1 ने. आता हा झाला तुमचा आउटर फॉर लूप. आता बाळांनो आउटर फॉर लूप नंतर तुम्हाला इनर फॉर लूप यूज करायचं आहे. इनर फॉर लूप फॉर स्पेस. मग मी घेतो इनर फॉर लूप. ठीक आहे. इनर फॉर लूप मध्ये आता सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं बाळांनो, सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सुरुवातीला जेवढे नंबर ऑफ रोज कमी आहेत, जेवढे नंबर ऑफ रोज कमी तेवढे स्पेसेस जास्त. नंबर ऑफ रोज जर फर्स्ट आहे तर 4 किंवा 5 स्पेसेस आहेत. 4 इथे पण एक स्पेस दिला तरी त्यांनी फरक नाही पडत ना बाळांनो. म्हणून फर्स्ट रो असेल तर 5 स्पेसेस म्हणू शकतो, सेकंड रो असेल तर 4 स्पेसेस, थर्ड रो असेल 3 स्पेसेस, फोर्थ रो असेल तर 2 स्पेसेस आणि लास्ट फिफ्थ रो ला 1 स्पेस. म्हणजे थोडक्यात काय, फर्स्ट रो साठी स्पेस किती घेऊ शकतो आपण. या ठिकाणी जर तुम्ही याला या पॅटर्न मध्ये घेतलं, या साइडने सुद्धा तो पॅटर्न इन्क्रीज करू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. काय केलं मी, फर्स्ट रो ला किती स्पेसेस झाले, 1 2 3 4 5 स्पेसेस, सेकंड रो ला 4 स्पेसेस, थर्ड रो ला 3 स्पेसेस, फोर्थ रो ला 2 स्पेसेस आणि लास्ट फिफ्थ रो ला 1 स्पेस. म्हणजे ऍज द नंबर ऑफ रोज इन्क्रीजेस स्पेसेस डिक्रीजेस, म्हणजे इथं डिक्रीमेंट आहे. मग चला स्टार्टिंग कुठून होतीये की तुमचे जे नंबर ऑफ स्पेसेस आहेत जे स्टार्ट होतात ते 5 पासून. किती स्पेसेस आहे, 1 2 3 4 5 स्पेसेस आहेत. मग नंबर ऑफ रोज जे नंबर ऑफ स्पेसेस जे दे स्टार्ट फ्रॉम 5. इनिशियलायझेशन झालं नंबर ऑफ स्पेसेसचं 5 पासून. नंबर ऑफ स्पेसेस इनिशियलाइज फ्रॉम 5 म्हणून जे इज इक्वल टू 5. आता तुम्ही पाहू शकता कंडिशन. आता ज्यावेळी मी कंडिशन या ठिकाणी मेन्शन करणार आहे तर कंडिशन मेन्शन करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे तुमचा जो जे तोपर्यंत रन होईल जोपर्यंत जे ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय. मीन्स काय, इकडे पहा नंबर ऑफ रोज काय, इकडे पहा जे शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय, ही माझी कंडिशन आहे. मी ही कंडिशनच का घेतोय तुम्ही लक्षात घ्या की आय म्हणजे काय, नंबर ऑफ रो. नंबर ऑफ रो 1 आहे, नंबर ऑफ रो 1 आहे याचा अर्थ जे तुमचा तोपर्यंत ऑपरेट होईल 5 पर्यंत, 5 पासून ऑपरेट व्हायला सुरुवात होईल 5 3 5 4 3 2 1. मग 5 पासून ऑपरेट होईल तो 1 पर्यंत. म्हणजे थोडक्यात काय की जे शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय. म्हणजे जर तुमचा रो 1 असेल तर तुमचे स्पेसेस 5 येतील, बरोबर ना. 5 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. म्हणजे लक्षात ठेवा जसे नंबर ऑफ रोज वाढतील नंबर ऑफ स्पेसेस कमी कमी होतील. पण एक गोष्ट आहे, जोपर्यंत नंबर ऑफ रोजचे इन्क्रीमेंट होईल तोपर्यंत नंबर ऑफ स्पेसेसचं डिक्रीमेंट होत राहील. म्हणून जे ची व्हॅल्यू ही जास्तच हवी नंबर ऑफ रोज पेक्षा. म्हणून या ठिकाणी माझी कंडिशन काय यूज केली बाळांनो, जे शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय. दिस इज द कंडिशन, दिस इज द कंडिशन. अनदर आता हे झालं इनिशियलायझेशन, जे इज इक्वल टू 5. सुरुवातीला 5 स्पेसेस पाहिजे आणि नंतर जे ची व्हॅल्यू आय नुसार काय व्हायला पाहिजे, जास्त जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे स्पेसेस कमी कमी व्हायला हव्यात आणि आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट व्हायला हवी. ओके. आणि जे पुढे जाऊन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे पहिल्या रोला 5 स्पेसेस, सेकंड रोला 4 स्पेसेस, थर्ड रोला 3 स्पेसेस. जसं पुढे पुढे नंबर ऑफ रोज वाढतील नंबर ऑफ स्पेसेस कमी कमी होत जातील. म्हणून डिक्रीमेंट शो केलं. इनिशियलायझेशन, त्यानंतर कंडिशन आणि त्यानंतर डिक्रीमेंट. नंतर याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट करायचं आहे स्पेस. प्रिंट आहे, तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये प्रिंट एफ यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचा जो काही स्पेस आहे तो तुम्ही प्रिंट करू शकता. अशा पद्धतीने हा इथून तर इथपर्यंत जो तुमचा स्पेस होता ना, हा एवढा तुमचा एक इनर फॉर लूप जो स्पेस साठी यूज करण्यात आला, याला मी स्पेस लूप म्हणतो. जेणेकरून तुमचे जे स्पेसेस होते त्यासाठी यूज केला गेलेला फॉर लूप. आता आपल्याला काय करायचंय बाळांनो, थांबा यासाठी जरा वेगळा कलर यूज करतो.
आता अजून एक फॉर लूप यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे. या फॉर लूप मध्ये नंबर ऑफ स्टार्स बद्दल आपण बोलणार आहोत. नंबर ऑफ स्टार्स बद्दल बोलायचं झालं तर त्याला मी व्हेरिएबल यूज करतोय के. आता नंबर ऑफ स्टार जे आहेत त्या स्टार्स फ्रॉम 1 म्हणजे इनिशियलायझेशन होईल स्टारचं 1 पासून. म्हणजे पहिल्या रोला 1 स्टार, सेकंड रोला 3 स्टार असं. म्हणजे स्टार्स फ्रॉम 1 आणि केची जी व्हॅल्यू आहे इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू घ्यायची आपल्याला I मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1. आता ही कंडिशन कशी यूज केली हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो आणि पुढे जाऊन त्याचं इन्क्रीमेंट होणार आहे के प्लस प्लस. मग इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट आणि इनिशियलायझेशन कळलं, कंडिशन एक्सप्लेन करतो. इकडे लक्ष द्या, इकडे बघा. ज्यावेळी मी असं बोलतो बाळांनो, ज्यावेळी मी असं म्हणतो की के शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1. मग आता आय म्हणजे काय, नंबर ऑफ रो. जर तुमची रो नंबर 1 आहे तर मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1. 2 मल्टिप्लाइड बाय 1, 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 मायनस 1 1. मग पहिल्या रोला प्रिंट होईल 1 स्टार. जर तुमची नंबर ऑफ रो 2 आहे तर 2 मल्टिप्लाइड बाय 2 होईल मायनस 1. 2 मल्टिप्लाइड बाय 2 होईल 4 मायनस 1 3. म्हणजे तुमचे किती स्टार प्रिंट होतील, सेकंड रोला 3 स्टार प्रिंट होतील. जर तुमची नंबर ऑफ रो 3 आहे तर 3 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1. 3 मल्टिप्लाइड बाय 2 होतात 6 मायनस 1 5. म्हणजे थर्ड रोला तुमच्या 5 स्टार प्रिंट होतील अँड सो ऑन. म्हणून मी कंडिशन यूज केली I स्क्वेअर मायनस 1 म्हणजे I मल्टिप्लाइड बाय 2. स्क्वेअर नाही, I मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1 या पद्धतीने. म्हणून ही कंडिशन तुमच्या लक्षात आली असेल. ही मी यूज केली फॉर प्रिंट लूप. आता यामध्ये तुम्हाला प्रिंट करायचंय बाळांनो, प्रिंट एफ यूज करायचंय कारण तुम्ही सी मध्ये आहात. प्रिंट करताना तुम्हाला प्रिंट करायचा आहे स्टार, कारण स्टार साठी ना प्रिंट लूप आहे हा तुमचा. या ठिकाणी तुमचा हा फॉर लूप कंप्लीट झालेला आहे. हा जो तुम्ही फॉर लूप यूज केला बाळांनो, तो कशासाठी यूज केला हा फॉर लूप, प्रिंट लूप म्हणून यूज केला. थोडक्यात स्टार प्रिंट करायचा होता ना तुम्हाला. आणि त्यानंतर तुमचा जो सुरुवातीचा आहे ना, सुरुवातीचा हा फॉर लूप, ठीक आहे. आता ह्या फॉर लूप मध्ये तुम्हाला नेक्स्ट लाईन कडे जायचंय. फर्स्ट रो मध्ये एवढं सगळं इनिशियलाइज होणार, नंतर तुम्हाला पुढे जायचंय. मग मी म्हणू शकतो प्रिंट एफ \n. ठीक आहे, प्रिंट एफ केलं, \n केलं आणि हा सुद्धा फॉर लूप मी या ठिकाणी कंप्लीट केला. आउटर फॉर लूप इथून स्टार्ट झाला, इथे कंप्लीट झाला. नेक्स्ट रो मध्ये गेलं की परत हे सगळं रन होणार, परत नेक्स्ट रो मध्ये जाईल, परत हे सगळं रन होणार आपण दिलेल्या कंडिशन नुसार. आणि लास्टला टू होल्ड द स्क्रीन आपण वापरणार गेट ch. टू होल्ड द स्क्रीन आपण काय यूज करणार बाळांनो, गेट ch टू होल्ड द स्क्रीन. लास्टला परत एकदा मी माझा मेन वाईड मेनचा फंक्शन कंप्लीट करणार आणि माझा प्रोग्राम कंप्लीट होणार. चला बाळांनो, आपण हा प्रोग्राम टर्बो सी मध्ये कंपाईल करून पाहूयात, रन करून पाहूयात. तुम्ही पाहू शकता बाळांनो, आपला जो प्रोग्राम आहे तो आहे राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द फॉलोइंग पिरामिड पॅटर्न. या ठिकाणी आपण पिरामिड पॅटर्न पाहत आहोत, पिरामिड पॅटर्न ऑफ स्टार्स. ओके, सुरुवातीला हॅश इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट, हॅश इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट आणि वाईड मेन हे तुमचं फंक्शन. ठीक आहे. आता यामध्ये सुरुवातीला फॉर क्लिअर स्क्रीन फंक्शन यूज केलं. क्लिअर स्क्रीन केल्यानंतर तुम्ही इंटिजर ऍज्युम करत आहात. इंटिजर तुम्ही सुरुवातीला हे करत आहात, ऍज्युम करत आहात. इंटिजर घेणार आहोत आपण आय, जे आणि के. ठीक आहे, आय, जे आणि के. ओके, इनपुट आपण ऍज्युम केलेत आय, जे, के. स्टार्टिंगला आपण फर्स्ट फॉर लूप यूज करत आहोत. तर पहिला फॉर लूप जो आपला आउटर फॉर लूप आहे तो नंबर ऑफ रोज साठी इनिशियलाइज होईल बाळांनो, तो 1 पासून. ठीक आहे, नंतर तुम्हाला त्याची कंडिशन प्रोव्हाइड करायची. इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू, आपल्याला 5 नंबर ऑफ रोज हव्यात, तर आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. त्यानंतर इनिशियलाइज केलं 1 पासून, कंडिशन प्रोव्हाइड केली आणि आता त्याचं इन्क्रीमेंट आपल्याला प्रोव्हाइड करायचंय. ठीक आहे, इन्क्रीमेंट पण आपण प्रोव्हाइड केलं. ठीक आहे, हे आय जे आहे
ठीक आहे. हा जो फर्स्ट फॉर लूप आहे, फर्स्ट फॉर लूपला तुम्ही इनिशियलाइज केलं i इज इक्वल टू 1, त्यान म्हणजे तुमचे नंबर ऑफ रोज स्टार्ट फ्रॉम 1 अँड इट शुड गोज अप टू द नंबर 5, म्हणजे 5 नंबर ऑफ रोज पर्यंत तो जाईल आणि इन्क्रीमेंट होत जाईल 1 1 1 ने. ठीक आहे. यानंतर बाळांनो तुम्हाला हा फॉर लूप स्टार्ट करायचा आहे. हा जो फॉर लूप स्टार्ट केला हा आउटर फॉर लूप आहे फॉर नंबर ऑफ रोज. अजून एक फॉर लूप तुम्हाला इनसाइड फॉर लूप यूज करायचा आहे. This is another for loop. This for loop is used for space. ते जो स्पेस आहे तो स्पेस प्रिंट होण्याकरता तुम्हाला हा फॉर लूप या ठिकाणी लिहायचा आहे. तर यामध्ये जे ची व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर व्हॅल्यू पासून स्टार्ट होते. म्हणजे जर नंबर ऑफ रोज 5 असतील तर सुरुवातीला 5 स्पेसेस. मी घेतो नंबर जे, इट्स नंबर जे इज स्टार्ट्स फ्रॉम 5, इनिशियलाइज होईल 5 स्पेसेस पासून. 5 स्पेसेस पासून इनिशियलायझेशन होईल आणि जे शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आय. आणि त्यानंतर जे होईल डिक्रीमेंट, कारण स्पेस खाली येताना कमी कमी होतात ते, म्हणजे जेचं या ठिकाणी काय होईल बाळांनो, डिक्रीमेंट होईल. ओके, जेचं डिक्रीमेंट झालं बरं का. यामध्ये आपल्याला काय प्रिंट करायचंय, यामध्ये बाळांनो आपल्याला प्रिंट करायचंय. त्यासाठी प्रिंटएफ वापरणार आहे मी. ठीक आहे. प्रिंटएफ मध्ये मला स्पेस प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. आता प्रिंट स्पेस केला बरं का. ह्या फॉर लूप मध्ये मी प्रिंट एफ यूज केलं आणि या ठिकाणी स्पेस प्रिंट केलेला आहे. म्हणजे हा फॉर लूप मी स्पेस साठी यूज केलेला आहे, असं त्याचं मिनिंग. आता हा फॉर लूप या ठिकाणी मी कंप्लीट करतो. म्हणजे एवढा जो फॉर लूप आहे हा फक्त स्पेस साठी, म्हणून याला मी स्पेस फॉर लूप असंही म्हणतो. हा कसा नंबर ऑफ रोज साठी, हा तसा नंबर ऑफ स्पेसेस साठी. अनदर फॉर लूप मला यूज करावा लागेल टू प्रिंट द स्टार. याला प्रिंट म्हणू शकतो. स्टार प्रिंट करताना स्टारचं प्रिंटिंग सुरू होईल फ्रॉम 1, इनिशियलाइज होतं स्टारचं प्रिंटिंग फ्रॉम 1. आता के ची जी काय व्हॅल्यू आहे, के ची जी काय व्हॅल्यू आहे, इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू I मल्टिप्लाय बाय 2 मायनस 1. बघा मी कंडिशन प्रोव्हाइड केली की आय ची व्हॅल्यू जी असेल बाळांनो आपली ती लेस दॅन ऑर इक्वल टू असेल I मल्टिप्लाय बाय 2 मायनस 1. म्हणजे फर्स्ट रो असेल तर 1 इंटू 2 2 मायनस 1 1. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या रोला एक स्टार प्रिंट होईल. जर सेकंड रो असेल तर रो नंबर 2 ला येईल आय ची व्हॅल्यू 2 2 मल्टिप्लाय बाय 2 4 4 मायनस 1 3. मग सेकंड रोला 3 स्टार प्रिंट होतील. ओके, इनिशियलायझेशन झालं, कंडिशन झालं. कंडिशन झाल्यानंतर केला तुम्हाला इन्क्रीमेंट करत जायचंय, म्हणजे स्टार इन्क्रीज झाल्या पाहिजे. स्टार इन्क्रीज व्हायला इन्क्रीमेंट करावं लागेल स्टारचं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय प्रिंट करायचंय बाळांनो, स्टार प्रिंट करायचंय. तुम्ही वापरायचं प्रिंट एफ, स्टार प्रिंट करायचं. ओके, स्टारला प्रिंट केलं. ओके, मग आता हा जो काही तुमचा फॉर लूप आहे, हा एवढा फॉर लूप हा स्टारला प्रिंट करण्याकरता यूज केलेला फॉर लूप आहे. याला तुम्ही म्हणू शकता प्रिंट फॉर लूप. हा प्रिंट फॉर लूप आहे, हा स्पेस फॉर लूप आहे आणि हा एक्सटर्नल नंबर ऑफ रोज साठी यूज केलेला फॉर लूप आहे. ठीक आहे. आता तुमच्या असं लक्षात येईल की या फॉर लूप मध्ये नेक्स्ट रो कडे तुम्हाला जायचंय. मग नेक्स्ट रो ला जाण्याकरता तुम्हाला प्रिंट एफ करायचंय बाळांनो. प्रिंट एफ मध्ये तुम्हाला बॅकस्लॅश एन यूज करायचंय. बॅकस्लॅश एन यूज केल्यामुळे त्या ठिकाणी एवढा सगळा प्रोग्राम रन झाल्यानंतर तो नेक्स्ट रो ला जाईल. म्हणजे फर्स्ट रो ला येईल, सगळे फॉर लूप रन होतील. परत सेकंड रो ला येईल, परत सगळे फॉर लूप रन होतील. या पद्धतीने तो नेक्स्ट रो कडे जात राहील. पुढे गेला की मग आपला हा फॉर लूप या ठिकाणी कंप्लीट होतो. म्हणजे बाळांनो हा जो आउटर फॉर लूप होता तो इथून सुरू झाला आणि इथे एंड झाला. त्याच्यामध्ये 2 फॉर लूप यूज केले म्हणून हे झालं नेस्टेड फॉर लूप. त्यानंतर टू होल्ड द स्क्रीन, स्क्रीनला होल्ड करण्याकरता यूज करायचंय गेट सीएच. ठीक आहे, गेट सीएच यूज करायचं टू होल्ड द स्क्रीन. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय बाळांनो, तुमचा जो फायनल हा जो वाईड मेनचा हा जो कर्ली ब्रॅकेट आहे तो या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायचा आहे.
म्हणजे तुमचा पूर्ण प्रोग्राम हे होईल, तुमचा समोर येईल बघा. पूर्ण प्रोग्राम तुमच्या समोर आहे. फॉर पिरॅमिड पॅटर्न ऑफ स्टार. ओके. आउटर फॉर लूप यूज केला फॉर द नंबर ऑफ रोज. इनर फॉर लूप यूज केलेला आहे हा टू प्रिंट द स्पेस. ओके. हा इनिशियलायझेशन, कंडिशन अँड डिक्रीमेंट. नंतर हा फॉर लूप यूज केला टू प्रिंट द स्टार. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट. ओके. फॉर नेक्स्ट लाईनला जाण्याकरता आउटर फॉर लूप नेक्स्ट लाईनला इथं गेलं, टू होल्ड द स्क्रीन गेट CH यूज केलं आणि त्यानंतर प्रोग्राम रन केला. आणि आपल्याला एक स्पेसिफिक पिरॅमिड पॅटर्न इथे समोर येईल. या ठिकाणी मी नंबर ऑफ रोज 5 घेतलेत. तुम्ही नंबर ऑफ रोज वाढवू शकता. नंबर ऑफ रोज जर इन्क्रीमेंट केले, जर नंबर ऑफ रोज मी 10 घेतले अप टू 10, तर 10ही घेऊ शकता. मग तुम्हाला या ठिकाणी नंबर ऑफ स्पेसेस स्टार्ट करावं लागतील 10 पासून. ठीक आहे. बाकी सगळं ऍज इट इज राहील, फक्त नंबर ऑफ रोज मी इन्क्रीज केले, बाकी काही नाही. मग नंबर ऑफ रेस 10 मध्ये तुम्हाला असा एक पिरॅमिड पॅटर्न येईल स्टारचा. अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही काय करू शकता की एक प्रोग्राम रन करू शकता फॉर पिरॅमिड पॅटर्न बाय युझिंग नेस्टेड फॉर लूप. काही डाऊट असल्यास मला विचारावं. ओके. बाय मुलांनो. Like, share, and subscribe. Thanks for watching.